राज्यात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी 1 मार्चपासून राज्यभर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले. विधान भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. परवाना, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्राशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच या अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचे ओझे येत आहे. अवैध वाहतुकीमुळे मानवी तस्करी आणि इतर गुन्ह्यांना खतपाणी मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नियमित तपासणी, कडक कारवाई आणि जनजागृती यावर भर देण्यात येणार असून नागरिकांनीही परवानाधारक सेवांचाच वापर करावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.